कठीण आहे आणि आम्ही मनुष्य म्हणून काय करतो, चुकतो. आम्ही मनुष्य म्हणून दुबळे पडतो. आम्ही मनुष्य म्हणून अनेक गोष्टी करण्यामध्ये मागे पडतो. मग आहे काय पुढे काय होणार, कसं येशू दिसणार? प्रियांनो, त्याच्यासाठी पवित्र आत्मा देवाने तुमच्यामध्ये ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला काय प्राप्त होईल? सामर्थ्य प्राप्त होईल. आचरणामध्ये देव बसतो, परंतु तो चुकणार, कारण की तो मनुष्य आहे, मानव आहे, देहिक आहे. परंतु पवित्र आत्मा जो तुमच्या आणि माझ्यामध्ये, तो तुम्हाला आणि मला निरंतर रिन्यू करतो, बदलत राहतो. रोज आपण आंघोळ करतो, रोज आपण कपडे बदलतो. का? कारण की आपले वस्त्र जे आहे ते मलिन होतात, घाण होतात, आणि ते आपल्याला काढतो. आंघोळ केल्यानंतर, नवीन वस्त्र घातल्यानंतर फ्रेश वाटतं. प्रेज द लॉर्ड. त्याचप्रमाणे प्रियांनो, तुम्हाला आणि मला रोज आपल्या वचनामध्ये, देवाच्या वचनामध्ये, देवाच्या आत्म्यामध्ये रोज काय करायचंय? शुद्ध करायचंय. जलरूपी स्नान ह्याला असं म्हटलेलं आहे. ह्या गोष्टीने तुम्हाला शुद्ध करायचं आहे आणि त्याकरता तुम्हाला देवाकडेच बघावं लागेल. परंतु महिन्यातून एकदा आपण कुठे येतो? गुडघे टेकून या विधीला घेतो, ज्याला आपण काय म्हणतो? प्रभू भोजनाची विधी. आणि आज आपण तिथे येत असताना आपल्याला निर्णय काय घ्यायचा या संदर्भात मी मागील दिवसापासून शिकवत आहे आणि आज देखील परत एक वार शिकायचं आहे की आपण जर ख्रिस्ती आहोत, आपण जर विश्वासणारे आहोत, तर आपले निर्णय देखील योग्य असायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण की आपल्यालाही माहिती आहे की एखादा निर्णय जो असतो तो आम्हाला आमच्या जीवनभर पश्चाताप करायला लावतो, आपल्या जीवनभर पश्चाताप करायला लावतो. आपणच आत्ताच जस्ट गुड फ्रायडे ईस्टर मधून गेलं की एक व्यक्ती होता जो येशूचा बरोबर शिष्य होता, परंतु तो विश्वासू राहिला नाही. काय नाव होतं त्या शिष्याचं? कोण होता तो? यहूदा इस्करियोत. त्याच्या हातून एक मोठी चूक घडली की त्याने येशूला, आपल्या प्रभूला काय केलं? धरून दिलेलं. 30 रुपयाच्या पैशाच्या मोबदल्यात, पैशाच्या मोहापाशी त्याने आपल्या प्रभूला धरून दिलं आणि ती चूक त्याला आत्महत्या करण्यापर्यंत घेऊन गेलेली. ती चूक त्याला आत्महत्या करण्यापर्यंत घेऊन गेलेली आणि त्याचा कायमचा सार्वकालिक नाश झालेला आहे. हो प्रियांनो, तुम्ही आणि मी निर्णय घेत असताना तुमच्या आणि माझ्या हातून चुका होऊ शकतात, परंतु त्या चुका आपल्याला दूर करण्यासाठी, त्या चुकांपासून आपल्याला शिकण्यासाठी, त्या चुका परत होऊ नये आपल्यापासून, त्यासाठी योग्य असे निर्णय घेण्याची गरज पडते. आपल्याला माहिती आहे पेत्रही चुकला होता आणि त्याने येशूला नाकारलं. बाकीचे शिष्य देखील पळून गेलेले होते, ते चुकलेले. मारिया जी त्याच्यावर प्रेम करत होती ते देखील येशूला ओळखू शकली का? नाही ओळखू शकली. ती माळी अशी म्हणते. ते मार्था आणि मारिया देखील ज्या होत्या त्या देखील चुकलेल्या आहे, कारण की त्यांना विश्वास मध्ये कमी पडल्या. अशा आम्हाला सर्व शिष्यांमध्ये कमकुवता, दुबळेपणा दिसतो, जो येशूच्या बरोबर राहिलेले, प्रत्यक्ष येशूच्या बरोबर राहिलेले. आणि प्रियांनो, ते सर्वजण मोठे सामर्थशाली सेवक आणि दास बनलेले आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की त्यांनी चुका सुधारण्याकडे येशूकडे बघितलेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांनी आपल्या चुका सुधारण्याकरता येशूकडे बघितलेला आहे आणि परिणाम हा झाला की येशूने त्या चुका त्याच्यापासून दूर केलेल्या आहे, ते दोष त्यांच्यापासून दूर केलेले आहे आणि त्यांना महान सेवेसाठी पाचारित करत असताना पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा उतरून स्थिरावून त्याच्या बरोबर तो राहिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मागील दिवसामध्ये मी जुन्या करार आणि नव्या करारामध्ये दाखवत असताना काही लोक
लॉटरी म्हणतो. चिठ्ठ्या टाकणं एक खेळ आहे, गेम आहे. गेमिंग मध्ये तो मोडला जातो की निर्णय घेण्यासाठी किंवा खेळ खेळण्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या जातात. परंतु पवित्र शास्त्रामध्ये अशा अनेक नोंदी आहे ज्याच्याबद्दल मी मागच्या दिवसामध्ये जुना करार पण शिकवलं, नवीन करार पण शिकवलं, आणि तिथे देखील निर्णय काय करायचं काय नाही करायचं याबद्दल निर्णय घेत असताना ते कार्य करण्यात आलेलं आहे. आणि आज थोडंसं मी ते घेऊन मग पुढे जाणार आहे, कारण की आजचा महत्वाचा पुढचा विषय आहे की आपल्याला असं दिसतं की जुन्या करारामध्ये देखील, परत एकदा मी तो पॉइंट घेतो आणि मग पुढे चालतो, की यहोशवाने जेव्हा 12 वंशज होते, फटाफट घेतो ते मागच्या वेळेस मी रिपीट केलेलं आहे, 12 वंशज होते, त्यांना जागा कुठे 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 मिळावी, त्यांना डिसिजन घेता येत नव्हतं. तेव्हा काय केलं यहोशवाने 18 अध्याय आणि 8 ते 10 मध्ये काय केलेलं आहे, त्याने चिठ्ठ्या टाकल्या आणि ज्या वंशाचं नाव ज्या प्रदेशासाठी निघाले त्यांना ते प्रदेशात राहण्याची मान्यता दिली. कारण की यहोशुआने मोशेच्या पासून सुरुवात करून यहोशुआने तो कनान देश जिंकलेला आहे आणि आता इस्रायलामध्ये ते परिवर्तित होत असताना त्यांनी वेगवेगळे प्रदेशसाठी कोण लोक कोण कुठे राहतील याला चिठ्ठ्या टाकून ते दिला आणि प्रत्येक व्यक्तीने ते मान्य केलं की ठीक आहे, माझे चिठ्ठ्यासाठी उत्तरचा भाग आला तर मी उत्तरकडे जाईन, काहीचं नाव दक्षिणेकडे जायचं तर दक्षिणेकडे गेले, कोणी मध्य भागात जायचं तर तिथे राहिलेलं आहे. आणि अशा प्रकारे यहोशुआ 18 अध्यायामध्ये ह्यांनी जागा निवडण्यासाठी काय केलेले आहे, चिठ्ठ्या टाकलेल्या आहे. पुढे आपल्याला असं दिसतं की योना संदेशाचं माहिती आहे, त्याला जायचं कुठे होतं आणि चालला कुठे होता, तार्शिशला. हे सगळं झालेलं मी नुसतं शॉर्ट करतो आणि मग पुढे जातो. निनवेला जायचं होतं पण तो निघाला तार्शिशकडे, आणि तार्शिशकडे निघत असताना परत एक फार वादळ आलं, तुफान आलं, आणि लोकांनी म्हटलं की कोणीतरी असं आहे पापी की सर्व आमचे प्रयत्न, सर्व देवांचं नाव घेतल्यानंतर पण काही वादळ थांबेना, कदाचित देवाने त्यांना सुचवलं असं. आणि त्यांनी बघितलं की एक माणूस तळाशी काय केलेला आहे, झोपलेला आहे. त्याचं नाव काय होतं, योना. तो काय केलेला होता, तो झोपी गेलेला होता. त्याला उठवलं आणि त्याने म्हटलं की नाही नाही नाही, मी चुकलो आहे, त्यामुळे तुमच्यावर संकट आलेलं आहे. आता तुम्ही एकच काम करा की मला समुद्रात फेकून द्या. परंतु त्या अगोदर त्यांनी परत एक बार कार्य केलेले आहे की पापी कोण आहे ते शोधण्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या. आणि चिठ्ठ्या टाकत असताना कोणाचं नाव निघाला, इतक्या वेळ तर काही मान्य नव्हता की मी पापी आहे, माझ्यामुळे प्रॉब्लेम आला. परंतु चिठ्ठ्यामध्ये जेव्हा योनाचं नाव निघालं तेव्हा आपल्याला असं दिसतं की पुढचे त्याने हालचाल केली आणि त्याला समुद्रात फेकलं आणि तुफान थांबलेला आहे आणि परमेश्वराने परत त्याचा उपयोग करून घेतला. हो, या जुन्या करारामध्ये मी असे अनेक दाखले देऊ शकतो ज्याच्यामध्ये चिठ्ठ्या टाकून या सर्व गोष्टी केलेल्या. आता या जर पवित्र शास्त्रामध्ये या गोष्टीची नोंद केलेली आहे तर मग हे चुकीचं असेल का, है ना? जर देवाला जर सांगायचंच होतं की ह्या चुकीच्या गोष्टी चिठ्ठ्या टाकणं, तर मग त्याची नोंद पवित्र शास्त्रामध्ये केलीच नसती. परंतु ज्या अर्थी पवित्र शास्त्रामध्ये नोंद केली त्या अर्थी ह्याचा महत्व आहे. नव्या कराराकडे आपण मागच्या वेळेस बघितलंय की यहूदा इस्करियोतने काय केले होते, आत्महत्या. आणि आत्महत्या केल्यानंतर आता शिष्य किती राहिले होते, 12चे किती झाले, मग आता 11व्या शिष्याच्या नंतर 12वा कोण होणार, त्यासाठी त्यांनी परत 2 शिष्यांना प्रार्थनापूर्वक पुढे केले आणि परत चिठ्ठ्या टाकलेल्या. आता हे नवा करारात आलो आपण. नव्या करारामध्ये आपण बघितलं पेंटिकॉस्टच्या अगोदरच्या घटना आहे आणि त्या समयी आपल्याला असं दिसतं की कोणाच्या नावाची चिठ्ठी निघाली, मत्थयच्या नावाची. मत्थय याच्या नावाची चिठ्ठी निघाली आणि त्याला 12वा शिष्य म्हणून नेमून दिले. हे चिठ्ठ्या कोणी टाकल्या, शिष्यांनी टाकलेल्या. पेत्राने आज्ञा केली, शिष्यांनी टाकल्या आणि शिष्याने एक 12व्या शिष्याची निवड केली नव्या करारामध्ये चिठ्ठ्या. परंतु त्यापेक्षा पण मोठी गोष्ट आपल्याला दिसते की प्रभू येशू ख्रिस्ताचं वस्त्रासाठी, अंगरख्यासाठी देखील चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. त्याच्यासाठी आपल्याला दिसतं, हे बापा यांना तो क्षमा कर. आणि क्षमा कर म्हणत असताना सैनिक काय करत होते, खाली चिठ्ठ्या टाकत होते.
आणि त्याचं वस्त्र जे आहे ते पूर्ण अखंड असल्या कारणाने ते वस्त्र कोणाला मिळावं यासाठी चिठ्ठ्या टाकल्या आणि जुना शास्त्र लेखे तो पूर्ण झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, नव्या करारातल्या 2 गोष्टी सांगितल्या मिळतो, शिष्याची निवड आणि येशू ख्रिस्ताच्या वस्त्राची साठी कोणासाठी ते वस्त्र योग्य आहे त्याची निवड. आता जुन्या करारामध्ये चिठ्ठ्या दिसतात, नव्या करारामध्ये पण चिठ्ठ्या दिसतात. मग आता आम्हाला देखील निर्णय घेत असताना चिठ्ठ्या टाकायला पाहिजे किंवा नाही? सांगा आता तुम्ही काय म्हणणार. आणि आता प्रश्न येतो का नाही? कारण की जर पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे आणि पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला दिसतं की ते निर्णय योग्य निघाले, ते निर्णय प्रॉफेसी केली त्याही हिशोबाने झालेले आहे, परंतु आपल्याला हे दिसतं की ते त्या काळी योग्य यासाठी होते कारण की प्रत्येक समय त्या चिठ्ठ्या टाकताना त्यांनी देवाच्याकडे प्रार्थना केलेली आहे, देवाच्या योजनेला पूर्ण करण्यासाठी ते झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. परंतु जेव्हा आपण पवित्र शास्त्रामध्ये येतो आणि प्रेषितांच्या कृत्यांमध्ये जातो आणि पेंटिकॉस्टच्या अगोदरचा समय आपण बघतो, त्या समयी चिठ्ठ्या टाकलेल्या आपल्याला दिसतात. आपण जाऊया प्रेषितांचे कृत्य याचा, प्रेषितांचे कृत्य यामध्ये आपण जाऊया आणि 2 अध्यायाच्या वर बघितलं 26 वचन वाचा कोणीतरी. मग त्याने त्याच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या. मग मत्थय नावाच्या व्यक्तीचा नावाची चिठ्ठी निघाली आणि त्याच्यानंतर त्याला 11 प्रेषिताचं गणण्यात आले आणि त्याच्या खाली एक शीर्षक आलेलं आहे. वाचा काय लिहिलंय त्याच्या खाली? पवित्र आत्म्याचे दान. म्हणजे यानंतर, या अध्यायाच्या नंतर पवित्र शास्त्राच्या शेवटापर्यंत कुठेही चिठ्ठ्या टाकण्यात आल्या नाही. आणि मग आता काय घडलेलं आहे? आता घडलं तरी काय? आणि घडलं हे की पवित्र आत्मा आल्यानंतर आता तुम्हाला आणि मला चिठ्ठ्या टाकण्याची गरज राहिली नाही, कारण की देव आता तुमच्यावर उतरून आलेला आहे आणि ते पेंटिकॉस्टच्या दिवशी आपण करणारच आहोत. परंतु देव उतरल्यानंतर, देव जो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आल्यानंतर आता तो तुम्हाला मार्गदर्शन करेल. प्रेज द लॉर्ड. एक दगडांच्या चिठ्ठ्या जुन्या काळामध्ये होत्या, कागदाच्या चिठ्ठ्या होत्या किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या चिठ्ठ्या आज पण आहेत. आज तर इलेक्ट्रॉनिक चिठ्ठ्या काढल्या जातात, लॉटरी ज्याला म्हणतो आपण, गेमिंग ज्याला म्हणतो, त्या सगळ्या गोष्टी दिसतात. परंतु प्रियांनो, हे देवाला आता आवडण्यासारखी बाब नाही, कारण की त्या काळामध्ये तो वर पवित्र आत्मा मंडळीवर किंवा लोकांवर उतरून वस्ती करणारा नव्हता. वेळोवेळी त्यांना प्रार्थना करून देवाच्या दासांपासून, देवाच्या प्रॉफिट्स किंवा संदेष्टाकडून किंवा आपण म्हणूया की जे विविध प्रकारचे याजक होते त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळत असत, ते चिठ्ठ्या टाकत असत. परंतु हे सगळ्या बाह्य स्वरूपच्या गोष्टी होत्या, मानव किंवा मूर्त गोष्टीपासून होत्या. परंतु पेंटिकॉस्ट उतरल्यानंतर आता देवाला अशा प्रकारचा निर्णय घेणं आवडणार नाही. अनेक जण म्हणतात, अरे मेरे घर का ये बुजुर्ग आदमी, बूढ़ा आदमी, ये हमेशा अच्छी बातें बोलता है, खरोखर जो पण सांगाल ना तेच आम्ही करू. यस, अशा प्रकारे आपण निर्णय घेतो. अनेकदा घरामध्ये पुरुष वर्ग जे आहे, पती किंवा सासरे, हे म्हणतात नाही आता मी निर्णय घेणार आणि तो निर्णय पाळला जातो. काय काय घरामध्ये पुरुष वर्ग नसतो, महिला असतात मोठ्या, त्या निर्णय घेतात. काही जणांमध्ये घरामध्ये उच्च शिक्षित एखादा व्यक्ती असतो, हायली क्वालिफाईड, मग घरचे लोक त्याला म्हणतात बाबा तू जो बोलेगा ना वैसे ही, तेरी बात हम मानेंगे. हो, हे मानवीय दृष्टिकोन झाले. अनेक जण मग काहीतरी कोणातरी बाबाकडे जातात, तिकडे जातात, तिकडे जातात आणि त्याला म्हणतात बाबा आमच्या काय होने वाला जरा हमारा बताओ, बहुत प्रॉब्लेम है हमारे, आणि तो निर्णय घेतो. आणि अनेक लोक जे आहे ते ब्रदर आणि सिस्टरच्याकडे पण जातात आणि ते म्हणतात तुम्हाला प्रॉफिसी आहे वगैरे तर तुम्ही मला सांगा. या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या, वेगवेगळे प्रकार सांगितलेले तुम्हाला, आणि यापैकी कोणता ना कोणता प्रकार आपण आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये नेहमी बघतो. प्रेज द लॉर्ड. आणि हे देखील बघतो अनेकदा, मैंने बोला ना था ना ऐसा मत करो, देखो हो गया ना गलत, हो गई ना गडबड. आणि ही गोष्ट निर्णय घेण्याला सारखं ऐकायला मिळते,
की मी तुम्हाला सांगितलं होतं, मी तुम्हाला बजावलं होतं, तरी तुम्ही ते केलं. आता भोगा, तुमच्या बरोबर आम्हालाही भोगावं लागलं. आणि हे अनेकांच्या घरी घडतं. आणि तो मग व्यक्ती म्हणतो, जाऊ दे, आज के बाद मैं बिलकुल कुछ नहीं बोलने वाला, जैसे तुम बोलेंगे ना वैसे करेंगे. तो माघारच घेऊन टाकतो लगेच. आणि या गोष्टी आम्हाला जगामध्ये सर्वत्र दिसतात ना, सगळ्यांच्या घरामध्ये. आपण ऐकलेलं आहे, आपल्याला माहित आहे. आपण अनेकदा निर्णय घेतले चुकलेले आहे. आपल्या घरच्या लोकांसाठी काय निर्णय घेतलेले काहीतरी चुकले. अनेक जण बोलतात, बाबा ह्याच्यावर लग्न करून मी फसले बाबा. काय माझ्या आई वडिलांच्या डोक्यात आला होता, हाच मुलगा हाच नवरा मला मिळायला होता का इतके चांगले चांगले मुलं पडले होते नाही, हाच ह्यांच्याच बरोबर बांधून गेलं, आता आयुष्यभर रडणं माझ्या. हे निर्णय आहे. आणि प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये निर्णय अनेक निर्णय डिसिजन येणाऱ्या दिवसामध्ये घ्यायचे असतात. आणि ते निर्णय चूक आहे की बरोबर आहे हे तुम्हाला काही वेळ गेल्यानंतर कळतं. असं आपल्याला काही वाटत नाही, परंतु काही वर्ष गेल्यानंतर ते खरं आहे की खोटं आहे ते आपल्याला कळू लागतं. आणि त्यामुळे प्रियांनो, निर्णय घेत असताना खरोखर आपण अनेकदा टेन्शन मध्ये असतो. आपल्यासाठी घेतलेले निर्णय खरं होतील की नाही त्याबद्दल आपल्याला थोडासा संशय असतो. आणि त्यामुळे प्रियांनो, आपण चलबिचल असतो. आणि यामुळे आता जेव्हा पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा उतरून आलेला आहे, आणि त्या समयापासून आता हे जे डिसिजन घेणं आहे, डिसिजन मेकिंग जे आहे, त्यामध्ये बदल घडून आलेला आहे. आणि त्यासाठी एक वचन आपण वाचूया. आणि योहान कृष्ण शुभ वर्तमान 16वा अध्याय 13व वचन. योहान 16:13. लक्ष द्या. आता मी तुम्हाला जे काही पुढे घेऊन चाललेलं आहे त्याकडे आपण डिसिजनच्या बद्दल आता मी तुमच्या उत्तर देणार आहे. तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्याकडे नेईल. पुढे, कारण तो आपल्या स्वतःच्या बद्दल काही सांगत नाही, तर कोणाच्याकडून जे काही देवाने त्याला सांगितलंय, जे त्यांनी ऐकलेलं आहे ते सांगेल. प्रेज द लॉर्ड. परत एक वेळ लक्ष देऊन हायलाइट करा, कारण की प्रत्येक व्यक्ती ह्यातून जातो आणि याबद्दल तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की डिसिजन मेकिंग तुमचं फर्म डिसिजन असणं. कारण की आज अनेक जण असं आज इधर कल उधर, बहती हवा का झोका, इधर कभी उधर असं व्हायला नको. ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये तरी निश्चितच नको ते. कारण की तुम्हाला आणि मला सांगितलं की तुमच्यावर सत्याचा आत्मा येईल. आणि सत्याचा आत्मा केव्हा आला? पेंटिकॉस्टच्या दिवशी शिष्यांमध्ये आला. आलं लक्षात? हे जे लिहिलेलं पुस्तक आहे ते पेंटिकॉस्टच्या अगोदरच आहे. येईल. आणि तो कोणत्या दिवशी आला? पेंटिकॉस्टच्या दिवशी आला. तो तुम्हाला मार्ग दाखवत कुठे नेणार आहे? सत्याच्याकडे नेऊन जाणार आहे. खोट्याच्याकडे कधी नेणार? मग कुठे नेणार आहे? सत्याकडे. सत्य म्हणजे जे तुम्हाला आवडो अगर न आवडो. कारण की खरं बोललं तर सख्या आईला पण राग येतो, है ना. सत्य बोललं म्हणजे खरे बोलले तो माँ को भी गुस्सा आ जाता है. तर ते आवडो अगर न आवडो तो तुम्हाला नेईल सत्याकडे. ते डिसिजन देवापासून असेल. देवापासून असलेले सर्वच निर्णय मनुष्याला आवडतात का? येशू ख्रिस्त देखील वधस्तंभावर चालला. पेत्राला आवडला का? शिष्यांना आवडला का? नाही आवडला. कोणालाच आवडला नाही तो डिसिजन. की हा काय प्रकार आहे बाबा, वधस्तंभावर तो अपराध्यांच्या मध्ये टांगत आहे. हो प्रियांनो, अनेकदा आम्हाला देवाचे डिसिजन आवडत नाही. आणि ते आवडत नाही त्यामुळे आपण म्हणतो हम ये नहीं करने वाले. येतो डिसिजन, पाळकाकडून येतो, बायबल मधून येतो, आत्म्याच्याकडून येतो, पण आपण ते पाळत नाही. आणि आपल्याला म्हणतो की ह्याच्यामुळे आम्ही डिस्टर्ब होईल, माझा संसार, माझं जीवन हा उद्ध्वस्त होईल, मला काही खरं, माझं काही नाही, हे जाऊ दे, हे काहीतरी चुकीचं डिसिजन मला दिसतंय, बघू पुढे म्हातारा झाल्यावर मग मी विचार करेल. आणि आपण आपले डिसिजन अनेकदा वाईट अवस्था येईल ह्याचा विचार करून काय करतो? बदलून टाकतो किंवा त्याला सोडून देतो. परंतु वचन हे सांगतं की हे मी स्वतः सांगणार नाही, तर देव मला शिकवतो ते मी सांगेल. आता मला एक सांगा, इथे बसलेले किती लोकांना माहित आहे की तुमच्या जीवनामध्ये 10 वर्षानंतर काय होणार आहे? सांगा. कोण सांगू शकतं का 10 वर्षानंतर? नाही सांग. 5 वर्षानंतर काय होणार आहे? काय नाही.
5 महिन्यानंतर काय होणार आहे, उद्या काय होणार आहे, आपल्याला काहीच माहित नाही. कारण की आपण जर आपल्याला माहित असेल तर आपण काय प्रॉफिट्सच बनून गेलो. मग भविष्याच्या बद्दल आपला एकच जगामध्ये आणि स्वर्गामध्ये एकालाच माहिती आहे. ते कोणाला माहिती आहे आपल्या भविष्याबद्दल? देवाला, परमेश्वराला माहिती. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पटतंय का सगळ्यांना? आमच्या जीवनामध्ये पुढे काय होणार आहे ते कोणाला माहिती आहे? देवाला. ते चांगलं होणार आहे की वाईट होणार आहे, देवाला काय वाटतं? तुझ्या संदर्भात माझे संकल्प हिताचे आहे. यिर्मया 29:11. चांगलंच होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हे कोण सांगत आहे? इथे काय लिहिलेलं आहे? देव तुम्हाला सांगल, तो पवित्र आत्मा तुम्हाला सांगणार आहे. आणि जर चांगलं होणार आहे हे देव सांगत आहे, तर मग आपण देवाचा मानायला पाहिजे की नाही मानायला पाहिजे? देवाचं ते ऐकायला पाहिजे की नाही ऐकायला पाहिजे? ते डिसिजन स्वीकार करायला पाहिजे का नाही? यस. मग लोक काही बोलतील, हे आपली बायको आहे आपल्याला बोलेल किंवा नवरा आपल्याला बोलेल, हे काय आहे बाबा, हे बर्बाद हो जाएंगे इसमें. यस, हे दिसणार आहे. ह्याच्यात बर्बादी आहे, ह्याच्यामध्ये नाश आहे, जगिकरित्या सर्व प्रकारचे संकट आहे, समस्या आहे, चुकीचं आहे, अपमान आहे, सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. परंतु शेवटी जाऊन देवाच्या निर्णयाचा म्हणजे देवाचाच विजय होणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मला एक सांगा की असा आत्मा जो तुम्हाला सगळं काय शिकवतो तो कोणाला मिळतो? विश्वासणाला मिळतो. विश्वासणाला कोणत्या दिवशी मिळतो? पेंटिकॉस्ट 2000 वर्ष केव्हा होतो सांगा बरं? आणि त्या समय आपण कोणती विधी पाळतो? बाप्तिस्मा विधी. आताच मी एक बाप्तिस्मा विधी करून आलो चंदू बोर्डेंच्या घरातली. तर म्हणण्याचा अर्थ आहे तिथे पाळक साहेब उभे राहतात आणि त्या पाण्यामध्ये बुडवत असताना किंवा पाण्याने शिंपडत असताना म्हणतात, देवजो बाप, देवजो पुत्र, देवजो पवित्र आत्म्याच्या नावाने मी तुझा बाप्तिस्मा करतो. काय करतो? बाप्तिस्मा करतो. आणि बाप्तिस्मा करतो म्हटल्यानंतर आता तुमचं जुनं शरीर जे आहे पाण्यामध्ये बुडवलं जातं. म्हणजे काय झालं? आता देह मरतो, जुना देह मरतो. प्रेज द लॉर्ड. आता काय झालेलं? बाहेर आल्यानंतर नवीन देह, पाण्याच्या बाहेर आल्यानंतर किंवा शिंपडून कन्फर्मेशन झाल्यानंतर तुम्हाला एक नवीन देह प्राप्त होत जातो. आणि त्या नवीन देहाचा चालक आणि मालक कोण बनून जातं? पवित्र आत्मा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कळतंय का तुम्हाला सगळ्यांना? आणि पवित्र आत्मा तुमचा चालक आणि मालक होतो. मागील दिवसामध्ये मी जवळजवळ 25 मुलांचा कन्फर्मेशन क्राइस्ट चर्च मध्ये केला. आणि अनेक लोक म्हणजे, पाळक साहेब आम्हाला खूप तो उदाहरण आवडलं, तुम्ही तरुण लोकांना सगळ्यांना ते सांगितलं, पण आम्हालाही खूप आवडलं. आणि मी अनेकदा हे उदाहरण दिलेलं आहे की जेव्हा आपण पाण्यात बुडवतो व्यक्तीला बाप्तिस्मा करता, तर तो बुडतो. आणि अनेकदा आपण पाण्यात बुडल्यानंतर जे आपण आपल्या शरीराला जे काही लावलेला साबण आहे किंवा जे काही आपली धूळ माती आहे ती बुडवल्याबरोबर काय होतं? आपल्या शरीरातून बाहेर निघते आणि ती पाण्याच्या वर तरंगू लागते. घरी टब असेल तर तुम्हाला आणखीन स्पष्ट कळेल की जे काही तुम्हाला शरीरामध्ये जे मळ आहे, साबण आहे, ते लावल्यानंतर ते काय होतं? पाण्याच्या वर तरंगू लागतं. बरोबर आहे. आणि जेव्हा तो व्यक्ती बाहेर येतो, जेव्हा तो व्यक्ती बाहेर येतो, तो आल्याबरोबर ते परत चिटकून जातं. चिटकणार की नाही चिटकणार? ते परत चिटकून जातं शरीराला. तसं पाप जे आहे ते बुडवल्यावर थोड्या वेळेपर्यंत जरा बाहेर फिरायला लागतं. चलो थोडे देर के लिए छोड़ दो इसको. आणि जसंच बाहेर येतो ते पाप परत चिटकून जातं. आणि ते पाप आपण परत या विधीच्या द्वारे पुसत नाही. ही विधीच प्रभूने माझ्या स्मरणार्थ हे खरा. अरे ते पाप तू बाहेर निघत असताना परत तुला चिटकलेलं आहे. आणि जर चिटकलेलं आहे तर ते दूर करण्यासाठी शुद्धीकरणाची ही विधी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि या विधीला आपण एक तर घेतच नाही किंवा आपण या विधीला साठी गांभीर्य आपल्या मनामध्ये नाही. आणि त्याबद्दल मी मागे संदेश तुम्हाला दिलेलेच आहे मागच्या प्रवचनाच्या विधीमध्ये. प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवा, कारण की त्या समय कार्य कोणी केलेलं आहे? पवित्र आत्म्याने कार्य केलेलं आहे. आपण जाऊया कशा प्रकारे ते बदल घडतं त्याकडे. आणि पवित्र शास्त्र आपण उघडूया, नव्या करारामध्ये आपण जाऊया आणि त्यामधून आपण पहिलं वचन जाऊया. मत्तै कृत शुभवर्तमान
याचा 3रा अध्याय, मत्तेकृ शुभवर्तमान अध्याय 3 आणि त्यामधून आपण वाचा वचन 15, 16, 17. येशूने त्याला उत्तर दिले, म्हणजे त्याचं म्हणणं होतं की बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो, मी त्या पात्रतेचा नाही की तुम्ही यावं आणि त्या देवाची जे मी घोषणा करतो त्या देवानेचा बाप्तिस्मा माझ्या हातून व्हावा, ही माझी पात्रता नाही. पण येशू काय म्हणतो त्या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानला, तू हे होऊ दे. पुढे ह्याप्रमाणे सर्व धर्माचरण जे आहे यापुढे सदोदित मी येऊपर्यंत होणार आहे ते धर्माचरण आता पूर्ण व्हायला हवं. आणि त्याची सुरुवात माझे शिष्य करणार नाही, प्रेषित करणार नाही, माझ्यापासून मी सुरुवात करेन. अनेकदा आपण दुसऱ्यांना लेक्चर देतो पण आपण काहीच नाही बदल. आई वडील मुलांना लेक्चर देतात आणि मग मुलगा हालच म्हणतो, डॅडी तुम भी वही है, हमको ज्यादा बोलने का नहीं. डॅडी गप, त्याला माहिती आपण बी वही आहे. धर्माचरण होऊ दे, कारण की त्याची गरज आहे. पुढे तेव्हा हे बाप्तिस्मा करणारे योहानाने ते करू दिले, बाप्तिस्मा करणारे ते होऊ दिले. पुढे बाप्तिस्मा घेत असताना येशूला पाण्यात बुडवलं आणि मग पाण्याच्या बाहेर, यार्देन नदीच्या पाण्याच्या बाहेर त्याला काढलं. पुढे आणि आकाश उघडले. आणि पुढे काय झालेलं आहे? पुढचं कबुतरासारखा आणि लगेच प्रभू येशू ख्रिस्ताने एक महत्वाची गोष्ट बघितली आणि त्याचा बाप्तिस्मा करणाऱ्या प्रत्येक लोकांनी देखील त्या गोष्टीचे उदाहरण बघितलं की एक कबूतर जे आहे ते आकाशामधून उडत 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 येत आहे आणि ते येशूच्या वर येताना त्यांनी ते बघितलेलं आहे. आणि मग आणखीन बघितलं म्हणजे डोळ्यांनी एक कार्य केलेलं, एक कार्य कानाने पण केलेलं आहे. पुढे काय लिहिलंय? हा माझा पुत्र आहे, मला परमप्रिय आहे, याच्या विषयी मी संतुष्ट आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने ही विधी कोणासाठी स्थापन केली सांगा बरं? कोणासाठी स्थापन केलेली आहे? प्रत्येक विश्वासणाऱ्या मनुष्यासाठी. येशू ख्रिस्ताला विधी करायची गरज होती का? होती किंवा नव्हती? होती. का होती? कारण की तो पण मनुष्य होता. एकच लक्षात ठेवा, येशूला ही विधी करण्याची गरज यासाठी होती की येशू देखील तुमच्या आणि आमच्यासारखा एक मनुष्य होता, जो मातेच्या उदरातून जन्म घेऊन या जगामध्ये आलेला होता. आणि 33 वर्ष त्यांनी कोणतं काम केलं? कारपेंटरचं काम. बढई होता तो आणि आई वडिलांची सेवा करत होता. वडील गेल्यानंतर आपल्या विधवा आईची तो काळजी घेत होता. अशा प्रकारे त्याच्या जीवनातला तो प्रथम भाग आहे. त्याबद्दल फार काही पवित्र शास्त्रात लिहिलेलं नाही आणि तो मनुष्य होता, त्यामुळे त्या गोष्टीला पवित्र शास्त्रामध्ये मांडावं असं निश्चितच देवाला वाटलं नाही, कारण की तो एक मनुष्य होता. प्रेज द लॉर्ड. आणि आता पुढे काय झालेलं आहे की तो जरी मनुष्य असला, तुम्ही आणि मी जरी मनुष्य असलो, त्यांनी बाप्तिस्मा घेतला, तुम्ही आणि मी देखील बाप्तिस्मा घेतला, जर त्याच्यावर पवित्र आत्मा उतरून आला तर तुमच्या आणि माझ्यावर कोण उतरून येतो सांगा? कोण उतरल? पवित्र आत्मा उतरल की काय आणखीन दुसरं उतरणार आहे? नाही. कबुतरासारखा जरी लोकांना दिसत नसला तरी देखील एक गोष्ट खरी आहे की तो आत्मा, जो पवित्र आत्मा आहे, तो तुमच्या आणि माझ्यावर उतरून येतो. याचं कारण हे आहे की आता जुने ते होऊन गेले, पहा आता सर्व काही नवे झालेले आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आणि मला जेव्हा पाण्यामध्ये बुडवण्यात आलेले आहे तेव्हा मी मेलेलो आहो माझी देहिकतेसाठी. आता मी जेव्हा वर आलेलो आहे, आता मी बदललेलो आहो आणि एक नवीन स्वरूपामध्ये आता मी देवाचे पुत्र आणि देवाची कन्या झालेला आहे. आणि त्याच्यावर कोणाचं अधिपत्य? आता देवाचं. आणि देवाने सामर्थ्य देण्यासाठी कोण आहे त्याच्याबरोबर? पवित्र आत्मा.
पवित्र आत्मा. जसं आपण अनेकदा बघतो 10वी पास झाला मुलगा की लगेच डॅडी गाडी मागता. हा, पहिलेच परीक्षा देण्याच्या अगोदरच इसके लिए गाडी ली, त्याच्यासाठी गाडी घेतली, ह्याला गाडी घेतली, त्याला ही गाडी घेतली, ह्याला ही गाडी, आम्हाला गाडी लागला. डॅडी म्हणतात ठीक आहे, 75% आणले ना मग मी तुला गाडी घेतो. आणि मग तू मेहनत करायला लागतो. आणि अनेकदा आजकाल 75% म्हणजे फार किरकोळ बाब झालेली. आता मुलगी आली हसत आहे, 10वीची परीक्षा दिलेली, तर 75% झालेले आहे. आणि आता काहीतरी आम्हाला प्रॉमिस, कमिटमेंट डॅडीने केलं, मम्मीने केलं, ते आम्हाला मिळायला पाहिजे. आणि ते मग देतात की नाही मम्मी डॅडी? देतात. कधी कधी लगेच देत नाही, परंतु रडणं वगैरे हे सगळं काय झाल्यानंतर, इकडे तिकडे बघितल्यानंतर इसको भी दिया, उसको भी दिया, उसको भी दिया, सगळं तर ते अभ्यास करतात आणि म्हणता नाही आता काय करून, भले कर्ज काढेल, काय करेल, पण माझ्या मुलीला मला द्यावं लागेल. आता जवळपास हे ठरलेलंच आहे. हो प्रियांनो, जर आम्ही जुनं सगळं काही सोडून जेव्हा देवाकडे आलो तर देव काय देणार नाही का तुम्हाला? आणि देवाला सगळ्यात जास्त कोणती देणगी आवडते? पवित्र आत्मा. कारण की देवाची ही इच्छा आहे की मनुष्य म्हणून आम्ही दुबळे आहोत, आम्ही कमकुवत आहोत, आणि त्याला मदतीसाठी याला पवित्र आत्मा पाहिजे. नाही तर हा मनुष्य जो आहे तो परत पळून जाईल. हा व्यक्ती परत पळून जाईल, परत मागे फिरेल, आणि निश्चितच माझा पुत्र आणि कन्या म्हणण्याच्या पात्रतेचा राहणार नाही. आता पवित्र आत्मा येत असताना 2 गोष्टी इथे आपल्याला दिसलेल्या आहे. एक तर वाणी आणि एक तर दृष्टी. 2 गोष्टी आम्हाला इथे दिसलेल्या आहे. आणि त्यामध्ये आपल्याला ही बाब दिसते की मनुष्य जो आहे जेव्हा येशू जो आहे जेव्हा तो बदलतो, तेव्हा त्याच्यामध्ये त्याच्या 2 गोष्टी उघडलेल्या. सगळ्यात पहिले त्याचे काय उघडलेले? डोळे उघडलेले आहे. आणि नंबर 2 त्याचे काय उघडलेले? कान उघडलेले आहे. प्रेज द लॉर्ड. डोळ्यांनी काय बघितलेलं आहे? पवित्र आत्मा कबुतरासारखा उतरून येत आहे. कानाने काय बघितलेलं आहे? कानाने काय ऐकलेले आहे? देव म्हणत आहे की हा माझा प्रिय पुत्र आहे. हो प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आणि ही मी तुम्हाला आवर्जून सांगतो, आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवा की पवित्र आत्मा बनल्यानंतर, येशूमध्ये बाप्तिस्मा घेतल्यानंतर, जे आपण स्वतःला विश्वास म्हणतो ते, आणि प्रभुभोजनच्या विधीच्या नंतर जेव्हा आपण बाहेर पडणार आहोत, परत एक बार आपल्या मनामध्ये ही बाब ठसवून घ्या की माझे नेत्र आणि माझे कान उघडे असायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण की येशूने वारंवार वचनांमध्ये सांगितलं ज्याला कान आहे तो, आणि आपण शेवटच्या पुस्तकामध्ये प्रगटीकरणामध्ये येतो तेव्हा आत्मा काय म्हणतो? ज्याला कान आहे तो. 7 मंडळांना जेव्हा संदेश दिलेला आहे तेव्हा आत्मा पण म्हणतो कान आहे ते ऐकू. सुरुवातीला कोण बोलते? प्रभू येशू ख्रिस्त बोलतो. शेवटी पवित्र आत्मा प्रगटीकरण म्हणतो. तर तुम्हाला कान आहे ना? सगळ्यांना आहे. सगळ्यांना कान आहे. सगळ्यांचे कान अनेकदा पकडलेले असतात टीचरने, आहे की नाही? मम्मीने, डॅडीने सगळ्यांचे कान पकडलेले असतात. त्यामुळे आता जेव्हा आपण मोठ्या झाले तर आपण कान पकडत नाही. कान पकडले जात नाही, कारण की कान पकडून आपली चूक दाखवली जाते, है ना, त्याच्या पनिशमेंटसाठी. परंतु प्रियांनो, आता हे जे कान राहिले ना, तुमचे माझे कान, ते कान ऐकणारे कान असायला पाहिजे. पण ते कोणाचं ऐकतील? देवाची वाणी ऐकणारे कान. प्रेज द लॉर्ड. येशूने कोणाची वाणी ऐकली? देवाची वाणी. आणि नंबर 2, तुमचे नेत्र काय बघणारे असावे? पवित्र आत्मा कशा प्रकारे माझ्या जीवनामध्ये कार्य करतो हे मला बघायचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. येस, मला जगाचे नेत्र आहे. मी ह्याला बघतो, मी त्याला बघतो, मी त्याला बघतो, मी काळा चष्मा लावतो, मी गॉगल लावतो, दुनियाभरच्या सगळ्या गोष्टी मला डोळ्याद्वारे दिसतात. परंतु एक ख्रिस्ती व्यक्तीला आपले नेत्र देवामध्ये, देवाच्या गोष्टीकडे, देवाच्या योजनेकडे लावलेले असायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. देवा कशा प्रकारे माझ्या जीवनामध्ये कार्य करतो हे बघणारेच नेत्र असायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि जे हे बघतात ते रविवारच्या दिवशी येतात आणि म्हणतात मला साक्ष द्यायची पाळक साहेब. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्यांनी फार मोठं काम केलं आहे का? त्यांनी फार मोठं काहीतरी युद्ध जिंकलं आहे का? ते काय करोडपती लखपती झालेले आहे का? नाही. परंतु त्यांनी काय बघितले की मागील दिवसामध्ये येशूने, देवाने माझ्या जीवनामध्ये अद्भुत काम केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हे त्याला दिसलं आणि त्यामुळे तो इथे येऊन बोलतो. प्रेज द लॉर्ड. यस, हे निरंतर तुम्हाला दिसायला पाहिजे.
परंतु अनेक लोकांना ते दिसणारे डोळे बंद झालेले आहे. ते म्हणतात, अरे ये हमको क्या मिला है, चर्च में जाके क्या मिला, हमारा सब बर्बाद हो गया, आम्ही नुकसान झालं, आम्हाला चांगलं सगळे बघा इकडे चालले तिकडे चालले, ह्याची प्रगती त्याची प्रगती, माझी धड एक प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, कब दिखेंगे प्रभूजी. असं म्हणून आपण डोळे देणारा आणि आत्मिक डोळे देणारा देवाला हिनवतो. मारिया रडत उभी होती. माळी दादा सांगा माझ्या येशूला कुठे ठेवलेला आहे. माळी दादा सांगा माझ्या येशूला. येशू कुठे होता तिथे, कुठे होता. माळी दादा म्हणत होती, तर मग येशू कुठे होता, कोण होता माळी दादा, कोण होता. मग तिला काय एवढंही कळत नव्हतं माळी दादा आणि येशू मध्ये काय फरक आहे. ती येशूवर खूप प्रीती करणारी आहे मरिया मगदलिया. परंतु तिची अवस्था काय झालेली आहे की ती बघायला तर येशूला आली कशाला होती ती बघायला, येशूला. परंतु येशू समोर येऊन पण बघत नव्हता. अनेकदा आपण चर्च मध्ये कोणाला बघायला येतो, येशूला, पण दुसरेच लोक दिसतात आपल्याला. इधर क्या चल रहा, इधर क्या चल रहा, उधर क्या चल रहा. काही लोक तर मोबाईलच काढतात एकदम, फार अर्जंट काम आहे पडायचं, हा अपॉइंटमेंट चुकली ना मी बर्बाद हो जाऊंगा. यस, अनेक गोष्टी जे आहेत ते आपल्याला दिसतात, परंतु येशू दिसत नाही. आपण काय बघायला चाललो प्रियांनो. येशू नुसतं मंदिरात दिसतो का, येशू नुसतं मंदिरात दिसतो का, तो वादळामध्ये पण आहे, प्रेज द लॉर्ड. तो ढगामध्ये पण आहे, तो तुफानमध्ये पण आहे, तो अग्नीमध्ये पण आहे, तो पाणीमध्ये आहे, तो जमिनीवर पण आहे आणि सर्वत्र आहे, प्रेज द लॉर्ड. तो संकटामध्ये पण आहे आणि तो आनंदामध्ये पण आहे, तो स्तुतीमध्ये पण आहे. परंतु आम्हाला ते नेत्रच नाहीये, ते नेत्रच नाहीये की ज्याने आम्ही ते बघावं. आपली प्रत्येक श्वासामध्ये येशूची कृपा आहे आपल्यावर, प्रेज द लॉर्ड. आज आपण जिवंताच्या भूमीवर आहोत, ती आपली कृपा आहे. आपण वाढदिवसाच्या दिवशी केक कट करतो, त्याच्यामध्ये कृपा आहे. मागील दिवसामध्ये माझी ते रील्स मी टाकली, हजारो लोकांनी बघितले आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं की अनेक लोकांना आज वाढदिवस आला पण वाढदिवस साजरा करता येत नाही, कारण की त्यांची वाढ संपलेली आहे. असे कोण लोक आहे ज्यांना वाढदिवस साजरा करता येत नाही, त्यांची वाढ संपलेली आहे. कोण लोक आहे, मेलेले लोक. त्यांचा वाढदिवस आहे तर आपण पण म्हणतो हॅपी हेवनली बर्थडे वगैरे वगैरे वगैरे. आपण काय काय लिहितो त्यांना की तिथे हो, पण तिकडे काय वाढत आहे का त्याचं वय, काही नाही, सगळं संपून गेलेलं. हो प्रियांनो, आमचं तुमचं जे काही वाढ आहे, आशीर्वाद आहे, श्वास आहे, आनंद आहे, शांती आहे, ते सगळं कशाबरोबर निर्भर आहे, धगधगवर आहे. ज्या दिवशी ती धगधग संपली, सगळं काही संपून जाणार आहे आणि ती सगळी काय कोणाच्या हातामध्ये. तर आपल्याला हे दिसत नाही का, त्याच्यासाठी तुम्हाला जाओ की ईसीजी काढायची गरज आहे का, हृदय कैसा दिख रहा, अच्छा है क्या, खराब है, चमक रहा है की क्या उसमें. अरे सगळं काही चांगलंच आहे. ज्या दिवसापर्यंत तुमचं हृदय धडकत आहे त्या दिवसापर्यंत तुम्हाला ही गोष्ट दिसायला पाहिजे की मी जिवंत आहे, आणि जिवंत आहे ते येशूमुळे जिवंत आहे, प्रेज द लॉर्ड. बाकीचे लोक काय येशूमुळे जिवंत नाही का, ते पण जिवंत आहे, परंतु माझ्यावर येशू जास्त प्रीती करतो. मग जर माझं हृदय येशूसाठी जिवंत आहे, येशूमुळे जिवंत आहे, तर मी कोणाचं काम करायला पाहिजे, कोणाचं काम करायला पाहिजे सांगा, कोणाचं काम, येशूचं काम. पण आपण येशू केले तर जिते, येशू इधर से आशीर्वाद ले, तर काम दुसरे केले करते. जगातले काम, जगातले व्यवसाय, जगातल्या गोष्टी, ह्याच्यामध्ये आपण काय असतो, बिझी असतो. आणि आपल्याला वाटतं वो किया तो मेरा भला होगा. अरे पर ये जिसने जीवन दिया वो करेगा तो भला है, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपण चुकतो, आपण इकडून आशीर्वाद येशूकडून घेतो, मंदिराला येतो, प्रभुवचन घेतो आणि बाहेर जातो आणि दुसऱ्याच कामामध्ये लागून जातो, आपण विसरून जातो. हो प्रियांनो, मागील दिवसामध्ये मी उदाहरण दिलं, गुरुवारी खूप कमी लोक होते आणि त्या दिवशी मी हे उदाहरण दिले की एकाला 5,000 दिले, एकाला 2,000 दिले, एकाला 1,000 दिले. परत मी ऑडिओ मध्ये पण टाकलेले ते की हे दिले आहे, हे काम येशूचं काम आहे का, पैसे कमवणे डबल करणं येशूचं काम आहे काय, नाही. परंतु काय घडलेलं आहे, ज्याला 5,000 दिले होते त्यांनी किती कमवले, आणखी 5 कमवले. ज्याने 2,000 दिले होते त्यांनी आणखी 2चे 4 केलेले आहे, प्रेज द लॉर्ड. आणि येशू म्हणतो शाबास भल्या विश्वासू दासा. आता मला एक सांगा, 2चे 4 केले, 5चे 10 केले, तिथे येशूचं काम कुठे काय केलं का त्याने, सांगा आता, काय केलं का येशूचं काम, सांगा आता. हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की पैसे दुप्पट केले
आपण पहिले काय करायचो, 10,000 बँकेत टाकले तर 5 वर्षानंतर 10,000 होऊन जायचे. आता तो गेला समय, तो तसं दुप्पट वगैरे होत नाही पैसे. पण जुन्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे FD मध्ये टाकलं की काही वर्षानंतर दुप्पट व्हायचे. आज मला सांगा की पैसे हे 5चे 10 केले, एकाने 2चे 4 केले, तर त्याबद्दल येशू म्हणतो शाबास भल्या विश्वासू, असा तो थोडक्याबद्दल विश्वासू राहिला. हे कसं काय? हो प्रियांनो, येशू जे पण जबाबदारी तुम्हाला देतो, ही जबाबदारी होती. 5 रुपये सोपून तो निघून गेलेला आहे आणि त्याची अपेक्षा आहे की याने काहीतरी चांगलं करावं, आणि त्यांनी चांगलं करून तुम्हाला जी पण जबाबदारी दिली ती तुम्ही येशूचा गौरवस्तो काम करत राहा. तुम्हाला वडिलांची जबाबदारी दिली तर प्रामाणिकपणे देवाला भिवून वडिलांचे नेतृत्वाचं कार्य करा. तुम्ही मम्मी आहात तर आईच म्हणून आईची जी जबाबदारी ती योग्य प्रकारे. तुम्ही नोकरी करतात, तिथे नोकरी करत असताना इमानदारीने आणि सेवाभावाने काम करा. मनुष्याकडून कौतुक हो ना हो, देवाचा गौरव व्हावा हे तुमच्या हातून आहे. आई आणि वडील, आत्ताच मी आशीर्वाद देताना सांगितलं की आई आणि वडील संतती परमेश्वराने दिलेलं काय आहे, धन आहे. त्याला वाढवणं, 2चे 4 करा, 5चे 10 करा, आणि याच्यामध्ये शाबास भला विश्वासू जास्त लपलेला आहे. प्रेज द लॉर्ड. कळतं ना क्लिअर? हा, 5चे 10 जेव्हा मुलगा होतो, 15चे 20 होतो, तेव्हा योग्य प्रकारे काम केल्याबद्दल देव तुम्हाला आशीर्वाद देतो, कारण की तुम्ही त्या मुला आणि मुलीला किंवा त्या बालकाला येशू मध्ये घडवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आलं का लक्षात? जे काही काम करतात ते काम येशूच्या गौरवासाठी जेव्हा तुम्ही करतात ते त्याची सेवा होय. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी जर ती सेवा तुम्ही करतात तर त्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देखील विपुल आहे. ही बाब तुम्ही विसरू नका. ही बाब तुम्ही विसरू नये, कारण की जर तुम्ही ते विसरले तर निश्चितच तुम्हाला त्यापासून काय होणार आहे, त्रास होणार आहे. आणि ही बाब आपण सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आज आपल्याला ही बाब लक्षात ठेवा की तुमचं जीवन, माझं जीवन जे काही आहे प्रियांनो, आपल्यासाठी देवाने दिलेला आशीर्वाद होय. आपल्याला जे काही लाभलेलं, काय काय लाभलेलं आहे, आपल्याला कपडे, आपल्याला घर, आपल्याला माता पिता, आपल्याला मुलं बाळ, आपल्याला पत्नी, आपल्याला पती, आपल्याला शेजारी, आणि आपल्याला सगळ्यात महत्वाचं चर्च. इथे आपण विसरून जातो कधी कधी. चर्च पण दिलेलं देवाने. प्रेज द लॉर्ड. हा, मुलांचं संगोपन करण्यासाठी आपण बरोबर वेळ देतो. बाळासाहेब आज खूप चिडलेले होते, म्हणून मी जास्त त्या विषयाकडे हात नाही लावणार. परंतु जे काही तुम्हाला दिलेलं आहे ते जर देवाने दिलेलं आहे तर त्याचा हिशोब कोण घेणार आहे? देव घेणार. परंतु देव हिशोब घेत असताना, ते काम करत असताना आपल्याला कोणाला आपल्या नजरेसमोर ठेवावं लागेल? देवाला. की देवा तुला हे आवडतं का? पैसे खाणे तुला आवडतं का देवा? देव हो म्हणाल का? नाही. मी लबाडी करतो, मी फ्रॉड करतो, मी चिटिंग करतो, मी आळशी बनून काम करतो, देवाला मला देवा हे प्रार्थना करतो मला आशीर्वाद दे. दिल का देव आशीर्वाद? नाही. अरे तू लबाड आहे बाबा, तू फ्रॉड आहे, तू चिटिंग करतो, तू धोकेबाज आहे, तू फसवेगिरी आहे, आणि म्हणून प्रार्थना करतो, म्हणतो की कामाला आशीर्वाद दे. कोण देणार? कोणता देव? मनुष्य तरी दिल का आशीर्वाद? तुझा बॉस तरी दिल का आशीर्वाद? बॉस तेरे कंपनी में फ्रॉड करता, मेरे को तू प्रमोशन दे. देगा क्या वो प्रमोशन? हकाल देगा दुसरे दिन. तर देव कसं काय दिलो? देवाला दिसतं ना सगळं काही, आणि तरी देखील आपण काय करतो? प्रार्थना इकडे करतो, मला आशीर्वाद दे, बाळासाहेब डोक्यावर हात ठेवा आशीर्वाद, आणि फ्रॉड तिकडे करतो. कसं काय आशीर्वाद दे? मागील दिवसामध्ये मला आठवतं, या मंदिरामध्ये नवीन आलो आणि मी इथे प्रार्थना करत होतो, आणि एक महिला यायची सारखी म्हणजे, पास्टर साहब मेरे बिजनेस के ऊपर के लिए आशीर्वाद दो, बहुत नुकसान हो रहा, फायदा नहीं हो रहा, करा प्रार्थना, करा प्रार्थना. मग मी करायचं प्रार्थना. मग काही लोकांनी म्हटलं पास्टर करू नका प्रार्थना. म्हटलं काय नाही करायची प्रार्थना? त्याचा बिझनेस आहे, बिचारीला चांगला प्रॉफिट व्हावा, सगळा लाभ व्हावा, का नाही तिला प्रार्थना करायचं? नाही साहेब, तिचा बिझनेस काय माहिती आहे का? मटका चालवते. हे खोटं बोलत नाही मी, खरी गोष्ट आहे. ती मटका चालवते साहेब, तुम्ही प्रार्थना करतात. अहो म्हटलं माझी प्रार्थना आता हवेच जाईल. देवा ऐकाल का ती प्रार्थना? नाही ऐकणार. आपण फ्रॉड करतो, आपण लफडे करतो, आपण चुकीचे काम करतो, आणि आपण म्हणतो देवाने मला आशीर्वाद द्यावा. आपण देवाच्या कडे चालत नाही, योग्य प्रकारे वागत नाही, तर देव आशीर्वाद देणार तरी कसा? त्याच्यासाठी कोणी जरी आलं तरी तो आशीर्वाद मिळणार नाही. आणि यासाठी प्रियांनो, आपण आपल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला दिसायला पाहिजे, यस मी हे आज काम केलं, माझा देव खुश असेल आज. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.
यस, आज मी चर्चला गेलो आणि मी खूप सुंदर प्रार्थना केली, आज मी बायबल वाचलं, आज मी प्रभुवचन विधी घेतली आणि मनापासून देवाच्या समोर सादर झालो, मला आनंद वाटतो, माझा देवाला देखील आनंद वाटणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस, आपल्याला जसं वाटतं की आपल्या चांगल्या कामाने आपली आई खुश होते, आपले डॅडी खुश होतात, आपली मम्मी खुश होतात, आपले प्रियकर खुश होतात, आपली प्रेमिका खुश होते, त्या प्रकारे आपण आपल्या कार्याच्या द्वारे देवाला खुश कधी करणार हा प्रश्न देव विचारतो. ते जेव्हा आपल्याला दिसतं, ते आपल्याला दिसतं त्यावेळेस मला सांगू द्या की देव आनंदित होतो आणि आशीर्वाद दुप्पट देतो. प्रेज द लॉर्ड. या माझ्या नावाने तुम्ही गार पाण्याचा प्याला कोणाला पाजाल, लागेल जर नंतर प्याला पिला नाही का, इथे मग चर्च बंद करतो, प्याऊच उघडतो, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पाणी पाजा, आशीर्वाद मिळेल तुम्हाला, असं आहे का इथे? माझ्या नावाने म्हणजे माझ्या नावाने सत्कृत्य जो करतो. प्रेज द लॉर्ड. याच लक्षात ठेवा, पाणी पाजणं निश्चित चांगली गोष्ट आहे, परंतु हे कृत्य करत असताना मी येशूच्या नावामध्ये करतो ते त्याला सांगा किंवा ते तुम्ही दर्शवा, तेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद देईल. हे एक उदाहरण आहे. असं कोणतीही कृती जी देवाच्या नावाने तुम्ही करतात ती त्याचं प्रतिफळाला तो मुकणार नाही, असं वचन सांगतं. प्रेज द लॉर्ड. आणि हे तुम्हाला आणि मला दिसायला पाहिजे. येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतल्यानंतर जसाच वर आला, त्याला दिसलं कबूतर, पवित्र आत्मा त्याच्यावर उतरून येत आहे. आणि त्याच्यानंतर काय घडलेलं आहे त्या गोष्टीकडे मी जातो, 2 उदाहरण घेतो आणि मग मी संपवतो, कारण की वेळ आहे, आज प्रभुभोजन विधी देखील आहे. आणि त्याच समयी आपल्याला 2 गोष्टी दिसतात आणि त्याकडे पहिल्या गोष्टीकडे जाऊया. आणि त्यामध्ये योहान कृष्ण वर्तमान 1 अध्याय आणि 47 ते 51. काय दिसलं, आम्हाला काय दिसतं, आणि काय ऐकलं आणि आम्हाला काय ऐकू येतं, या 2 गोष्टी घेतो. कारण की मी सांगितलं पेंटिकॉस्ट पर्यंत हा संदेश चालणार आहे माझा, त्यावेळेस आपण पुढचं उर्वरित बघूया. योहान कृष्ण वर्तमान याचा पहिलाच अध्याय. बोल. यस, नथनेल नावाचा पुढे जो शिष्य झाला त्याला आपल्याकडे येत बघत येशू असा म्हणतो की हा खरा खुरा काय आहे, इस्रायल आहे, ह्याच्या ठाई कपट नाही. तेव्हा 48 वचन, यार नथनेल म्हणतो, अरे भाई साहब पहली बार मिल रहे अपन, अभी पहिलीच बार आपण एक दुसरे को जान रहे हैं, एकदम तुम्ही माझ्या बरोबर म्हणतो की खरा काय लिहिलेलं आहे त्याने, खरा इस्रायली, कसं काय तू ओळखून घेतलं? पुढे बघा, येशूने यस, येशू म्हणतो काही समय काही दूर एक झाड आहे, ज्याचं अंजिराचं झाड आहे, तिथे तू गेलेला होता, तिथे तुला एक व्यक्ती भेटलेला आहे. आणि त्याबद्दल तो म्हणतो की त्याला नथनेल म्हणत, पुढे काय म्हटलेलं, कोण भेटला त्याला? फिलिप. यस, नथनेलला तो म्हणतो की जेव्हा तू त्याच्याशी बोलत होता तेव्हाच मी तुला बघितलेलं आहे. आता हे कसं काय बघितलं असेल? तर का सॅटेलाइट वरून काय त्या काळात काय होतं का बघायला बिघायला? काय नाही. कोणाने दाखवलं त्याला? आत्म्याने त्याला दाखवलं. एक व्यक्ती आहे जो तुझ्याकडे येत आहे आणि तो व्यक्ती येणाऱ्या दिवसामध्ये तुझा शिष्य होणार आहे. आणि यासाठी त्यांनी त्याच्याबद्दलचं प्रगटीकरण केलेलं, काय केलेलं, त्या प्रॉफेसी केलेली की तू असा होता, विजन बघितलेलं आणि सांगितलेलं. पुढे काय झालेलं? 50 वचन वाचा शेवटी. हा, अरे प्रॉफेसी केली म्हणून विश्वास धरू नको. हा, ही गोष्ट सांगा, जगामध्ये अनेक लोक प्रॉफेसी करतात, अनेक लोक जे आहेत ज्योतिष असतात, अनेक लोक भविष्य सांगतात, म्हणून तू विश्वास ठेवू नको. हो प्रियांनो, आपल्याला आत्मा कशाला दिलेला आहे की जो आपल्याला सांगत आहे तो आत्म्याने भरलेला असेल तर त्यावर तुम्ही विश्वास ठेवा. आणि यासाठी आत्म्याचे ओळखण्याचे दान देखील परमेश्वराने तुम्हाला दिलेलं आहे. आणि ही बाब देखील तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. येशू म्हणतो की या नंतर काय होणार आहे, जर तू विश्वास धरतोस
तर यापेक्षा पण मोठ्या मोठ्या गोष्टी तू पाहशील आणि तू देखील करशील येणाऱ्या दिवसामध्ये. प्रेज द लॉर्ड. कारण येशू ख्रिस्त म्हणतो की ज्या गोष्टी मी केलेल्या आहे त्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी आणि मोठे चमत्कार माझे शिष्य देखील करतील, माझ्यापेक्षा पण मोठ्या. हो प्रियांनो, येशू ख्रिस्ताला पहिले ह्या गोष्टी दिसत नव्हत्या, परंतु जसाच पवित्र आत्मा उतरला त्याला आता आत्मा अनेक गोष्टी दाखवू लागला. आता तुम्ही अपने जण अनेक जण म्हणतील की अरे वो येशू था भाई, हम येशू थोडी आहे. यस, येशू नाहीये. येशू सारखे वागत नाही, येशू सारखे कदाचित पॉइंट गुण पण नसतील आपल्यामध्ये, परंतु एकच लक्षात ठेवा, येशूवर जो पवित्र आत्मा उतरला तोच पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्यावर पण उतरलेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्याकडे काही प्रीमियम पवित्र आत्मा उतरला ना आपल्याकडे काहीतरी दुसरा पवित्र आत्मा उतरला असं आहे का? तोच पवित्र आत्मा तुमच्यामध्ये पण उतरला, तोच पवित्र आत्मा त्याच्यामध्ये पण उतरला. तर पवित्र आत्मा त्याला जर अद्भुत गोष्टी दाखवत होता तर तुम्हाला आणि मला दाखवणार नाही का? आणि देवाचं वचन सांगते की तुम्ही योग्य प्रकारे मागत नाही म्हणून तुम्हाला मिळत नाही. हो प्रियांनो, आज परत एक बार जेव्हा आपण या वेदीपाशी येत असताना आणि निश्चितच गुडघे टेकून म्हणत असता की प्रभू मी पापी आहे, मी चुकलेलो आहे, मी अनेक गोष्टी जे तुला न आवडणाऱ्या त्या मी केलेल्या आहे, जो पवित्र आत्मा आहे तो मला सांगत आहे की आज जेव्हा तू वेदीपाशी येते तू पाप पदरी घे, तुझा देव विश्वसनीय न्याय आहे, तो तुला निश्चित क्षमा करेल. तेव्हा तुम्हाला नुसतं क्षमा करू नको, तो जो आत्मा मला सांगत आहे त्या आत्म्याच्या द्वारे मला काय योग्य आहे काय अयोग्य ते देखील दाखव. प्रेज द लॉर्ड. कारण की मला रोज निर्णय घ्यायचे असतात. प्रेज द लॉर्ड. हाँ, मैं रोज शादी नहीं करता, शादी का निर्णय एक ही बार लेता हूं, लेकिन दिवसातून अनेक वेळेस मला काय चूक आहे काय खरं आहे हे ओळखण्याची गरज पडते आणि मी अनेकदा चुकीचे डिसिजन घेत आहे, चुकीच्या गोष्टी करत आहे. का? कारण की देवा मी तुझ्या आत्म्यामध्ये, तुझ्या वचनामध्ये, तुझ्या सहभागितेमध्ये कमी पडत आहे. प्रेज द लॉर्ड. चुका का होत आहे? कारण की आपण सहभागितेमध्ये येशू ख्रिस्त दररोज एकांती जाऊन प्रार्थना करत असते, अरण्यात जाऊन प्रार्थना करत असते. येशू दररोज डोंगरावर जाऊन एकांतीमध्ये प्रार्थना करत आहे. प्रियांनो, तुम्ही आणि मी एकांती किती वेळ देवाबरोबर घालवतो, किती वेळ देवाचं वचन घालतो? देव हे नाही विचारतो 24 तासामध्ये किती सांग आपल्या कुटुंबाचं काम करतो, परंतु प्रियांनो काही वेळ निश्चितच देवामध्ये जर आपण एकांत चित्तीमध्ये बसून की देवा तू मला काय सांगतो ते, तू मला काय दाखवतो ते मला दाखव. प्रेज द लॉर्ड. पण आपणच देवाला दाखवतो, अरे प्रभू ते माझ्या मुलाबाळांचं बघ बाबा, आले डोक्याला ताण झालेलं आहे, किती दिवसापासून प्रार्थना करत काहीच बदलत नाही. अरे माझ्या नोकरीमध्ये मला प्रमोशन पाहिजे, ते तर त्याचं काहीतरी करा, नाही तर ह्या वर्षी माझी कठीण होऊन जाणार आहे. आज माझ्या शेजारी माझ्याशी एवढं भांडतं तुला दिसतं ना प्रभू, त्याचं काहीतरी कर. आपण त्याला दाखवत राहतो, तू देख तू देख. अरे येशूला काय दिसत नाही काय? येशूला काय दाखवतात तुम्ही? सगळं गुप्तदर्शी पिता प्रत्येक गोष्ट जाणतो. प्रेज द लॉर्ड. आम्हाला दिसत नाही जे देव दाखवत आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या प्रार्थना देवाला दाखवण्याच्या प्रार्थना आहे की तुला काही दिसत नाही, आम्ही दाखवतो बघ, हमारे नजर से देखो. देव म्हणतो अरे बाबा तेरी नजर से मेरी नजर से तू देख. प्रेज द लॉर्ड. यस, मी तुला ती नजर दिलेली आहे बाप्तिस्मा झाल्यापासून, आणि ती नजर ही आहे की पवित्र आत्मा तुला दाखवणार आहे. ज्या प्रकारे नथनेलला प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुला मी बघितलेलं आहे आणि त्यामुळे त्याचा विश्वास बसलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला अनेकदा उत्तम गोष्टी दाखवलेल्या आहे आणि त्यामुळे तुम्ही आशीर्वाद आहेत. प्रेज द लॉर्ड. परंतु आज देखील आपण योग्य गोष्टीसाठी येशूकडे सल्ला मागत नाही, तो पटापट निर्णय घेऊन टाकतो, चटापट निर्णय घेतो. आणि निर्णय नेहमी चुकतात असं मी निश्चित म्हणणार नाही, अनेकदा खरे पण पडतात, परंतु अनेकदा त्या निर्णयाचा दुष्परिणाम तुम्हाला आणि मला भोगावा लागतो. हो प्रियांनो. आणि जर आपण दररोज एकांतामध्ये प्रार्थना करते, त्याच्या सहभागितेमध्ये चालते, मंदिराला येते, चर्चला येते, घरी बसते, मुलाबाळांसह प्रार्थना करते, स्वतः प्रार्थना करते, तर मला सांगू द्या देवाचा आत्मा तुमच्याशी बोलणार. प्रेज द लॉर्ड. त्याचा आत्मा तुम्हाला दाखवणार आणि दाखवत असताना काय करणार आहे त्याची आशा. आताच मी क्राइस्ट चर्च मधून बाहेर निघालो, लोक आले, मी चंदू बोर्डे साहेबांबरोबर बोलत आहे, लोक आले सर प्रार्थना करून. अरे म्हटलं यार टाइम बहुत फायदा होता फाळक साहेब, तुम्ही जे म्हटलं तेच घडलं बरोबर. 40 दिवसामध्ये तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करत होतो, तुम्हाला कसं कळत होतं सगळं ते तुम्ही म्हणत होतो तेच सगळं होत होतं, तेच आमचे प्रॉब्लेम होतं. हो प्रियांनो, आम्ही जेव्हा देवाच्या सानिध्यात चालतो देवाचा आत्मा आम्हाला दाखवतो. प्रेज द लॉर्ड.
चंदू बोर्डे पण बघत होते, अरे मिल रहा है प्रार्थना बिर्थना काय भेटीचा समय आणि म्हणे तुम्ही रोज भेटत नाही पाळक साहेब, कधी कधी येतात, घ्या म्हणून प्रार्थना करून. प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही देवामध्ये चालतात लोक तुमच्याकडे भवात येणार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की त्याला माहित आहे की हा देवाचा माणूस आहे, देवाची पुत्र आहे, देवाची कन्या आहे, ह्याच्या बरोबर राहायला पाहिजे, ह्याच्या बरोबर जगायला पाहिजे, ह्याच्या बरोबर चालायला पाहिजे. कारण की देव ह्याला अनेक गोष्टी दाखवतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, देव ह्याला अनेक गोष्टी दाखवतो. आणि एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला आणि मला जर देव दाखवतो ते तुमच्यासाठी नाही तर अनेकांसाठी आहे, आशीर्वाद ठरतं. प्रेज द लॉर्ड. एक उदाहरण देतो, लक्ष देऊन ऐका. एक सैनिक होता आणि अचानक त्याचं हेलिकॉप्टर खाली पडलं. हेलिकॉप्टरमध्ये सर्व लोक मरण पावले, एकच सैनिक जगला. लक्ष देऊन ऐका. एकच सैनिक जगला आणि ते वाळवंटामध्ये पडलं. वाळवंटामध्ये आता तो इकडे तिकडे मार्ग शोधू लागला आहे ना, डेझर्ट माहिती ना सगळ्यांना, इकडे तिकडे मार्ग शोधू लागला, परंतु त्याला काहीच सापडे ना. आपल्याला माहिती वाळवंट किलोमीटर चालत आहे, खाण्याचं सगळं सामान जे होतं ते संपलं. आता वाळवंटामध्ये पिण्याचं पाणी पण संपून गेलं. आता त्याला वाटलं आता गेलं, आता काही प्यायला पाणी नाही, खायला काय नाही. इकडे पण बघा तर वाळू, तिकडे बघा वाळू, इकडे बघा वाळू, इकडे बघा वाळू, काही एक झाड दिसत नाही, एक काही देखील दिसत नाही. आता संपलं. आता तो म्हटलं गेलो आता मी. आणि असं थोडं जसं जसं एवढी ताकद आहे त्याने तो पाऊल टाकत पुढे निघाला. आणि आता त्याला एक झोपडी दिसली, लांब एक झोपडी. आणि त्याला थोडीशी आशा जागृत झाली, कदाचित काहीतरी इथे आपलं होऊ शकतं. कसं शेवटली जेवढी ताकद होती सगळी एकत्र केली, वाळूमध्ये चालत त्या झोपडीकडे गेला. झोपडीमध्ये जाऊन ते डोकावलं की काहीतरी मला मिळेल. तर झोपडी रिकामी होती, झोपडी पूर्ण रिकामी होती, उघडी पडलेली होती. त्याने लोकांना आवाज दिला परंतु तिथे कोणीच नव्हतं. परंतु तिथे एक गोष्ट त्याला दिसली की तिथे हाऊस पाईप, काय म्हणतात त्याला, हा बोरिंगचा जो पाईप, हँड पाईप म्हणतो तो तिथे होता, बोरिंगचा पाईप होता. आणि त्याला बरं वाटलं, अरे बापरे हे तरी आहे. मारतो तो पंप, पण कशाचं पाणीच नाही निघाला त्याला. आणि त्याचा ती पण अपेक्षा की तर पाणी जरी मिळालं, ठीक आहे जेवण नाही जगल मी, पाणी तर आता मला इतके दिवस झाले मी पाणी प्यालो नाही. मारतोय हँडल, मारतो पंप, कशाचं पाणीच पडलं नाही. आणि तो कोसळला. म्हणजे आता हे संपलं. एकच आशा होती, कुठेतरी इथे मला पाणी मिळालं असतं, मी जगलो असतो. परंतु हे पण ड्राय झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे उन्हाळ्यामध्ये तर पाणी कितीतरी खाली जातं तर ते पाणी येतच नाही. तेव्हाच त्याची एक नजर पडला तो देवाकडे, कारण देवा आताच तूच सांभाळ बाबा. आणि त्याने वर बघितलं तर त्याला आश्चर्य वाटलं की एक बाटली तिथे टांगलेली दिसली पाण्याची. काय दिसली? पाण्याची बाटली. आणि त्याने लक्ष देऊन बघितलं, अरे त्याच्यात पाणी भरलेलं होतं. ट्रान्सपरंट बाटली होती, पाण्याची बाटली होती. आणि त्याच्यामध्ये काय भरलेलं होतं? पाणी भरलेलं होतं. आणि तो परत खुश झाला, अरे चला देवाने इथे नाही तर कुठून वरून पाणी देते मला. तो गेला, पटकन ती बाटली काढली. आणि ती बाटली काढत असताना त्या बाटलीला एक चिठ्ठी लागलेली दिसली. चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं की हे पाणी बोरिंग मध्ये टाकण्यासाठी आहे. यासाठी किती बोरीमध्ये टाकलं तर ते पाणी वर दुसऱ्या पाण्याला आणण्यासाठी मदत करा. आपल्याला माहिती आहे ना, आपल्या पाईपमध्ये, मोटरमध्ये आपण काय करतो, पहिले पाणी भरतो, ड्राय झाली की मग पाणी येतं, बरोबर आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याने म्हटलं, अरे बापरे, बोरिंग में डाला आणि पाणी आहेच नाही तर हे बी चान्स गया है ना. मी टाकतो खरं, पण ते एवढं पंप मारल्यानंतर पाणी जर आलं नाही तर हे पण चान्स जाईल. आता त्याला प्रश्न पडला, मी करू काय? पाणी ह्याच्यात टाकू की तेच पाणी पिऊ? दोन चान्स होते. हातात पाणी आलं तर आता पिता येत नाही. हातात आलेलं आहे पाणी, आता मला पिता येत नाही, आता मी काय करायचं? आणि मग त्याला वाटलं की नाही काहीतरी आपल्याला जाऊ दे, असंही मरणार आहे तसंच मरणार आहे, निदान आपण पाणी टाकूया. त्यांनी काय केलं, बोरिंगच्या त्या पाईपमध्ये पाणी ओतलं आणि पंप मारला. पुष्कळ पंप मारल्यानंतर खरोखर पाणी आलं त्याच्यातून. आणि मग त्याला खूप आनंद वाटला. कारण की चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं की जर ते पाणी आलं तर परत ती बाटली भरून वरून टांगून ठेवायची आणि ही चिठ्ठी परत तिथे लावून ठेवायची. कारण की येणाऱ्या कोणीतरी व्यक्तीला काय होईल हे दिसलं
तर त्याची तहान पर तुझ्याप्रमाणे भागवली जाईल. आता त्याने ते पाणी प्यालं आणि खरोखर त्याला म्हटलं की खरोखर मी ऐकलं, बरं झालं, एवढी बाटलीच नाही तर आता मी पूर्ण डब्बाच भरलेला पाण्याचा. आता काही दिवसपर्यंत काही काळजी नाही. पण तो तरीच प्रश्न हाच होता की मी काय करावं. तो बाहेर पडला आणि बाहेर निघताच दारावर एक आणखी चिठ्ठी दिसली त्याला, आणि त्या चिठ्ठीवर लिहिलेलं होतं, तू ही गोष्ट ऐकल्यामुळे आता मी हा नकाशा तुला देते जिथून तू बाहेर पडू शकतो. त्या नकाशाला त्याने तिथेच राहू दिलं आणि त्या नकाशाच्या हिशोबाने थोडा चालला. लगेच त्याला एक हायवे मिळाला आणि हायवेतून तो सुखरूप आपल्या मार्गी गेला. प्रेज द लॉर्ड. जीवनाचं पाणी मीच आहे, जो पिल त्याला. परंतु प्रियांनो म्हणतो, येशू म्हणतो, तुझ्या जीवनातून उफळते झऱ्याप्रमाणे बाहेर पडणार आहे. प्रेज द लॉर्ड. पाणी आपण पिऊन घेतो, आपण म्हणतो भाई येशू जानतो दुसरं का, मेरे कुछ पाणी पिला, मेरे कुछ पाणी पिला. येशू म्हणतो तुझ्यासाठी हे पाणी निश्चितच आहे जगण्यासाठी, परंतु हे जेव्हा तू पिशील तेव्हा जसं पाईपमधून पाणी बाहेर पडलं तसं तुझ्यामधून पाणी बाहेर पडतील. लोकांना बघणार आणि त्यांना एक मार्ग सापडेल. जसं ह्याला मार्ग सापडला, कोणता मार्ग? घरी जाण्याचा मार्ग. तसं त्यांना जीवनाचा मार्ग सापडेल, कारण की मार्ग, सत्य व जीवन. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, देव अशा विपरीत परिस्थितीपर्यंत तुम्हाला जाऊ देतो. आपल्याला असं वाटतं आप सब खलास हो गया, आप कुछ नाही, आप मारता की तब मारता. आणि देव त्याच वेळेस त्याचा अनुग्रह करतो आणि नुसता स्वतःच वाचत नाही तर त्याच्या योजनेच्या द्वारे अनेकांना वाचवतो. प्रेज द लॉर्ड. यस, तुम्हाला आणि मला देवाने हा मार्ग, हे जीवन, हे दृष्टांत, हे सर्व पवित्र आत्मा यासाठी दिला नाही की तुझा एकट्याचा बचाव व्हावा, यासाठी की जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे तो इतरांना देखील प्रदर्शित करावा. जो चांगले पण ख्रिस्ताचे आहे, प्रीती तुमच्या ठाई आहे ती इतरांना द्या. चांगुलपणा तुमच्यामध्ये ते इतरांना द्या. जे काही क्षमाशीलता आहे ते तुम्ही इतरांना द्या. जे काही आत्म्याचे कृपादानाचे लाभ आहे ते इतरांना द्या. प्रेज द लॉर्ड. हे इतरांना देण्यासाठी येशूने तुम्हाला दाखवलं. येशू ख्रिस्त काय म्हणतो, मला काही सगळं काही दिसत असलं तरी मी माझे प्राण माझ्या लोकांसाठी देतो. प्रेज द लॉर्ड. आणि आज आपण येशू मध्ये चालतो. येशू मला सगळं काही देतो, परंतु आपण साक्ष पुढे येऊन देत नाही. नंबर 2, आपल्याला खूप काही चांगलं आपल्या जीवनामध्ये घडतं, परंतु आपण म्हणतो क्या बोलणे काय गंद, मैं भला मेरा येशू भला, हमारा दोनों में कनेक्शन चलने दो, बाकीच्या लोकांशी काय घेणं देणं मला. आपण स्वार्थी बनतो. हो प्रियांनो, साक्ष दिली म्हणजे आपण का पैसे वाटतो का इथून, की काही फार मोठं काय जहागीर वाटतो का लोकांनी, पण तिची साक्ष अनेकांसाठी आशीर्वादाची सबब ठरते. प्रेज द लॉर्ड. नुसते आहे माईक मध्ये साक्ष देऊ नका. आपल्या मित्रांना, आपल्या पत्नीला, आपल्या पतीला, आपल्या लेकरांना, आपल्या शेजाऱ्यांना, आपल्या लोकांना तुम्ही बोला, सांगत राहा, सरळ सांगत राहा की आज हे या गोष्टी मध्ये येशू मला भेटलेला आहे, येशू मला दिसलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर येशू तुम्हाला भेटला, येशू तुम्हाला दिसलेला आहे, तर तुम्ही शांत बसता कामा. पवित्र आत्मा जेव्हा कबुतराप्रमाणे उतरताना आला तेव्हा येशू म्हणतो ठीक आहे, काही दिवसानंतर तुम्ही प्रार्थना करा, यरुशलेममध्ये थांबा, प्रार्थना करा, पवित्र आत्मा तुम्हावर उतरेल आणि तुम्हाला पण सामर्थ्य जो मला प्राप्त झाला तो तुम्हाला देखील कोणत्या दिवशी, 50व्या दिवशी प्राप्त होणार आहे. आणि तेव्हा ज्यांना प्राप्त झाले, पहिल्या संदेशामध्ये 3000 लोकांचा आशीर्वाद, विजय किंवा फळ पेत्राला, पहिल्या मंडळीला प्रभूने दिला. प्रेज द लॉर्ड. हो प्रियांनो, आज तुम्ही आणि मी चांगल्या गोष्टी, डिसिजन मेकिंग घेत असताना कोणाची मदत घेत आहो. जुन्या काळामध्ये चिठ्ठ्या, जुन्या काळामध्ये विविध दैहिक गोष्टींची मदत घेतली आणि देवाच्याकडे त्यांनी मागितलं म्हणून देवाने ते उत्तर पण दिलं. परंतु आज देव म्हणतो आता इकडे तिकडे बघण्याची गरज नाही, प्रत्येकाला पवित्र आत्मा दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हा खरा बोलतो की तो खरा बोलतो, ही सिस्टरने असं सांगितलं, त्या ब्रदरने असं सांगितलं, हा ब्रदरच्याकडे काय गेलो, त्या ब्रदरने असं सांगितलं, चांगलं आहे, योग्य चांगलं सांगितलं माझ्याबद्दल तर म्हणून नाही बरोबर आहे. एखाद्याने वाईट सांगितलं, नाही हा ब्रदर बरोबर बोलत नाही, दुसरे के पास जाओ. हेच करण्यात आपण आयुष्य घालवत आहोत. आपण ह्याला विचारतो, त्याला विचारतो, असं हे करू का ते करू का. अरे देवाला विचारा. देवाचा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे आणि त्याची इच्छा हीच आहे की तुम्ही आणि मी निश्चित सत्यात चालावं. प्रेज द लॉर्ड. आत्ताच मी सांगितलं मार्ग, सत्य व जीवन. आणि सत्य कोण दाखवणार आहे? प्रभू येशू. आणि येशूचा आत्मा कधी देखील खोटं बोलत नाही. त्याच्या मुखातून निघणारं वचन
काय सफळ झाल्याशिवाय विफळ होऊन कधी देखील त्याच्याकडे परत येत नाही. आज प्रियांनो, पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे आणि त्या आत्म्याला खिन्न करू. का होतं खिन्न पवित्र आत्मा? आज स्तोत्र 51 आळीपाळीने वाचला असेल ना, सुरुवातीला वाचलं नाही 51 की नाही वाचलं? की पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ, कारण की त्यांनी व्यभिचार केला होता दाविदाने, आणि त्यामुळे त्याला काय वाटत होतं की देव पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घे. परंतु तो म्हणतो, मी जेव्हा आपले पाप कबूल केले, मी आणि ती लपवून ठेवली नाही, मी आपल्या पाप दोषांची क्षमा जेव्हा मागितली तेव्हा देवाने माझ्या पापांची क्षमा केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपण मेजापाशी येत असताना प्रियांनो, आपण काय बघू इच्छितो? देवाने आपल्याला डोळे दिलेले, आपण दुनिया बघायला फिरतो, आपण सगळं काही बघतो, परंतु येशू माझ्यासाठी काय उत्तम डिसिजन माझ्यासाठी ठेवले त्याच्याकडे जात नाही. आपल्याला भीती वाटते की येशूने काहीतरी अशुभ अशुभ बोल दिया तर मग गेलं सगळं. कारण आपण आज पण शुभ शुभ आणि अशुभ अशुभच करत बसतो. शुभ शुभ बोलो भाई, शुभ शुभ बोलो भाई. हे शुभ शुभ अशुभ अशुभ काय असतं? संत पौल काय म्हणतो? जगणे मला ख्रिस्त आणि मरणे हे मला. मरण्याचं सगळ्यात मोठं अशुभ आहे जगामध्ये. सगळ्यात अशुभ कोणतं आहे? मरण्याचाच बाब आहे ना. सगळं काय म्हणतात, अरे बाबा वो मत बोलू अशुभ, शुभ शुभ बाते बोल. हे प्रियांनो, आम्हाला पापासाठी मरायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हा येशू त्या आम्हाला मरण नाही, इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला मरण नाही. जर तुम्ही विश्वासू आहे तर तुम्हाला सार्वकालिक जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. मरणच्या साठी तुम्ही घाबरा, मरणाला भ्या, परंतु कोणते मरणाला? पापामध्ये मरू नका, येशूमध्ये जीवन जगा. आणि ह्यामुळे प्रियांनो, आज तुम्ही या वचनाकडे बघत असताना, येशूच्याकडे दृष्टी लावत असताना, आपण गांभीर्याने याचा विचार करायला पाहिजे की पवित्र आत्मा जो येशूला प्राप्त झाला, पवित्र आत्मा पेंटिकॉस्टच्या दिवशी निश्चितच त्या 70 लोकांना किंवा त्या माडीवर असलेले 120 लोकांना प्राप्त झालेले. 70 शिष्य होते आणि पुढे 120 लोक माडीवर होते, त्यांना प्राप्त झाला. तो आत्मा आज देखील तुमच्यामध्ये उतरत आहे आणि उतरलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आज इथे येणारे प्रत्येक लोक जे आहे, जे इथे प्रभू वचन घेणारे, ते कोण लोक असतील? ज्यांचा आणि बाप्तिस्मा झाला तर त्यांच्यावर कोण उतरून आलेला आहे? आणि जर पवित्र आत्मा उतरून आलेला आहे तर आज पवित्र आत्म्याने आमचे निर्णय घेत्या संदर्भात आमचे नेत्र उघडावे, यासाठी की जे काही निर्णय मला आहे प्रभू, ते चांगले असो किंवा वाईट असो, मला येशूने कळवले ते मी घेणार. कारण की आपल्याला माहिती आहे जगामध्ये वाईट वागण्यासाठी काही त्रास होत नाही, पण चांगल्या वागणाऱ्याला खूप त्रास होतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि ख्रिस्ती व्यक्तीचं कामच आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला काय सांगितलं की आज जेव्हा तुम्ही या वधस्तंभाच्याकडे बघणार तेव्हा तुम्ही एकच गोष्ट म्हणा की प्रभू मला देखील तुझ्या मागे वधस्तंभ घेऊन चालायचं आहे. आणि येशू ख्रिस्तान संत पौल देखील म्हणतो की येशूच्या मागे ज्याला वधस्तंभ घेऊन जायचं आहे त्याने आत्मनिग्रह करावा आणि मग वधस्तंभ घेऊन त्याच्या अनुसरावे. प्रेज द लॉर्ड. आत्मनिग्रह करणार म्हणजे जो आवडने वाली बहुत अच्छी बात है वो छोड़ दो, प्रभू को जो अच्छा लगता है वो लो. आणि तेच आपलं आहे. कारण की आपल्याला जगातल्या गोष्टी खूप आवडतात आणि ते आपल्याला सोडूशी वाटत नाही. शैतान म्हणतो इधर ही चलो, इसी में फायदा, मरेंगा तब का तब देखा जाएगा, तब का तब देखा जाएगा. अरे तब का तब नाही, बहुत नुकसान होने वाला है. हे वारंवार तुम्हाला देव सांगतो, जे ख्रिस्ती लोकांनाच कळतं, कारण की तुम्ही बाप्तिस्मा पावलेले आत्म्यामध्ये चालणारे लोक आहात. प्रेज द लॉर्ड. आणि जर ते तुम्ही चालत आहात, सत्य हे तुम्हाला दिसूनही तुम्ही जाणून बुच्छून देवाची परीक्षा घेताय, तर तुम्ही स्वतःवर दंड ओढून घेतात. आणि जर दंड ओढून घेतात तर ते भोगणार पण तुम्हीच आहात. आणि यासाठी प्रियांनो, मंदिराला रेग्युलर येणे अतिशय गरजेचं आहे. देवामध्ये नियमित चालणं अतिशय गरजेचं आहे. आम्ही कळकळीने तळमळीने तुम्हाला हे सांगत आहे की वेळ कमी राहिलेला. प्रेज द लॉर्ड. लोकांना मंदिर नाही, लोकांचे मंदिर तोडले जात आहे, लोकांना मंदिरातून हाकललं जाते. याबद्दल कोणाला डाऊट आहे का? बघताय आपण व्हिडिओ सगळे बघतो. देवाने तुम्हाला सगळं स्वातंत्र्य दिलंय. जिथे आत्मा आहे तिथे मोकळीकता आहे. ही सगळी तुम्हाला मिळाली आहे, पण तरी पण तुम्ही येत नाही. मग का तुटल्यानंतर येणार का तुम्ही रडण्यासाठी इथे? मला सांगा कधी की येशू ख्रिस्त सगळ्यांना घेऊन गेला मग तुम्ही इथे येणार आहे का? कधी? हो प्रियांनो, काम तुम्ही 6 दिवस करतात, 7वा दिवस विश्रांतीचा आहे.
विश्रांतीचा अर्थ हा नाही. देवाने आपलं काम करून विश्रांती घेतलेली आहे, पण तुम्हाला त्या विश्रांतीच्या दिवशी देवाच्या विश्रांतीमध्ये येणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही देवाच्या विश्रांतीमध्ये आला तर देव तिथे तुम्हाला विश्रांती देईल. प्रेज द लॉर्ड. विश्रांतीचा अर्थ आहे तिथे सार्वकालिक महानिद्रामध्ये तो तुम्हाला घेईल. आणि जर तुम्ही घरी झोपा काढत आहे, घरच्या विश्रांती तुम्हाला आवडतंय, तुम्हाला सांगायचंय तुम्हाला कधी देखील विश्रांती नाही मिळणार, तर नरकी अग्नीमध्ये कायम जळावं लागणार आहे. ही बाब स्पष्ट मी तुम्हाला आणि मला सांगू इच्छितो. हो प्रियांनो, आपण दुर्लक्ष करू नये. वेळ कठीण आहे. जग व जगातला सैतान व जग व जगातले काम व व्यवसाय खूप आहे. आपण म्हणतो करना पडेगा, करना पडेगा, करना पडेगा. करा. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं प्रत्येक काम करा, परंतु तिथे येशूची आठवण ठेवा. प्रेज द लॉर्ड. हे येशूला आवडतं का? हे येशूला आवडतं का हे बघा. मी मंदिराला सोडून पार्ट टाइम ड्युटी करतो, 10चे 5,000 510 करतो, चालेल का येशूला? ओव्हर टाइम करून करून पैसे कमवतो, हे चालेल का येशूला? येस, तुम्ही मेहनत करा, परिश्रम करा, परंतु वेळ जेव्हा देवाची आहे त्यावेळेस वेळ आहे मंदिर. मार्था मार्था, तू पुष्कळ गोष्टी बरोबर दगदग करते. येस, तू पण सेविकाच आहे, मारिया पण सेविका आहे. मार्था विचार कामच काम, कामच काम. मारिया कुठे बसलेली आहे? येशूच्या चरणी. का बसलेली आहे येशूच्या चरणी? कारण की येशू तिला भेटायला आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. येशू दर रविवारी गुरुवारी इथे भेटायला येतो. प्रेज द लॉर्ड. मार्था घरीच काम करत राहतात सगळ्या. मार्था लोक गायब सगळे. आणि लाजर तर झोपलेलेच आहे, मेलेलेच आहे लाजर. बोलायला नाही पाहिजे, पण आता मग बोलावं लागतं. लाजर लोक मरून गेलेले कबरेमध्ये. मार्था लोक घरामध्ये काम करतात. विचार 1-2च मारिया इथं बसलेले आहेत. काय करावं आता पाळकांनी? बोला. इथे मी नाही आहे, लक्षात ठेवा, इथे देव असतो. प्रेज द लॉर्ड. आणि मी यासाठी की माझी वाणी तुम्हाला कळते, यासाठी मला उभं राहावं लागतंय. माझी वाणी तुम्हाला कळते यासाठी मला उभं राहतं, कारण देवाने मला एक अभिषिक्त म्हणून इथे ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. यासाठी की ह्या पुलपीटवरून मीच नाही, कोणी देखील अभिषिक्त बोलतो देवापासून बोलतो. प्रेज द लॉर्ड. म्हणजे देव तुमच्याशी बोलतो, परंतु आपण मार्थाप्रमाणे एक तर दगदग करतो किंवा लाजरप्रमाणे कबरेमध्ये झोपलेला आहोत. आपल्याला विचार करायचा आपल्याला काय व्हायचं. मारियाच्या बद्दल येशू म्हणतो हा वाटा तिच्यापासून हिरावून घेतला जाणार. प्रेज द लॉर्ड. मारियाच्या मुळे लाजर पण वाचला आणि मार्था पण आशीर्वादित झाली. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, आज इथे अनेक मारिया आहे. तुम्हाला आणि मला काम करायच्या बद्दल येशू काहीच म्हणत नाही. मार्थाला पण त्याने म्हटलं नाही की तू काम सोड, परंतु वेळ जेव्हा माझी आहे ती मला दे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परंतु आपण आजारपण, दुःख, संकट हे सगळ्या गोष्टी करतो आणि म्हणतो. मी अनेकदा आंटी आमच्यामध्ये येते, आंटींचं म्हणतो, आंटी म्हणते, अनेक जण जे म्हणतात रविवार आला की आम्ही देवाकडे प्रार्थना करतो, प्रभू मला चालता येत नाही, प्रभू माझे हातपाय दुखतात, प्रभू मला चक्कर येते, प्रभू मला नीट दिसत नाही, तरी मी मंदिराला जायला आणि देव त्यांना घेऊन येतो मंदिराला. प्रेज द लॉर्ड. खोटं बोलतोय का मी? किती तरी आपण इथे साक्ष ऐकलेली. यस, प्रार्थना करा देवाकडे की देवा माझं मन, माझं काम, माझी जबाबदारी, माझी ड्युटी ही मला मंदिराला येऊ देत नाही. प्रभू मला मंदिराला जायचं आहे, प्रभू मार्ग खुला करेल. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक इथे ज्यांनी अशी साक्ष दिली की मला गुरुवारच्या दिवशी ड्युटी लावायची, मला रविवारच्या दिवशी ड्युटी लागायची आणि मी प्रभूकडे मागितलं प्रभू मला मंदिराला जायचं. प्रभूने त्याची ड्युटीचा टाइम चेंज केला. आज ते रविवारी त्यांना सुट्टी आणि ते मंदिराला आले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मागा. तुम्ही योग्य प्रकारे मागत नाही म्हणून मिळत नाही. आज तो आत्मा तुम्हाला हेच म्हणत आहे, ज्याला कान आहे तो ऐको. आम्ही मागत नाही, आम्हाला वाटतं की ठीक आहे, नाही गए तो गए, नाही गए तो सब कुछ चलता है. ठीक आहे प्रियांनो, जर तुम्हाला तसं वाटतंय तर तुम्ही तसंच वागा, परंतु ही बाब लक्षात ठेवा की ही बाब जी आहे ती मनुष्यापासून आहे, सैतानापासून आहे, देवापासून नाही. आणि जर तुमचा बाप्तिस्मा झालेला आहे आणि तो आत्मा तुमच्यामध्ये स्थिरावला आहे, हा आत्मा कधी देखील ही बाब याला मान्यता देणार नाही. आणि आज जर तुम्ही आत्म्याचं ऐकलं तर किती बरे. प्रार्थना करूया. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो आणि की आज प्रत्येकावर पवित्र आत्मा आमच्याशी बोललेला आहे. आज पवित्र पिता आम्ही चिठ्ठ्या टाकणारे लोक नाही, आज आम्ही दगडांच्या द्वारे निर्णय घेणारे नव्हे. आज पवित्र परमेश्वर कोणीतरी यावं आणि कोणीतरी काहीतरी सांगावं आणि ज्योतिषीच्या गोष्टी करावं असंही देखील नाही. आज तू आम्हाला म्हणतो ज्या प्रकारे येशूवर पवित्र आत्मा बाप्तिस्म्यानंतर उतरलेला आहे, तोच आत्मा माझ्यावर देखील उतरलेला आहे. आणि जर मी उतरलेला आत्म्याचा ऐकतो तर मी देवाचा गौरव पाहतो आणि देवाचा गौरव करतो. आज प्रभूमध्ये आम्ही
त्या प्रकारे वागणारं जीवन तू आम्हाला दे. आज आम्ही पवित्र पित्या या संदेशाचा पहिला भाग बघितलेला आहे. आता आम्ही मेजापाशी येणार आहोत पित्या, आम्ही चुकलेलो आहोत, आम्ही दोष कबूल करणार आहोत. हो येशू राजा, आम्ही किती दिवस स्वतःला आणि किती दिवस देवाला फसवणार. देवाला तर आम्ही कधीच फसू शकत नाहीत, कारण की तो गुप्तदर्शी पित्याचं सत्य जाणतो, परंतु आम्ही आम्हालाच फसवत आहोत पित्या. आम्ही स्वतःला बिझी दाखवतो, आम्हालाच शहाणपणे आम्ही हे दाखवतो, आणि अनेकदा हे करत असताना आम्ही देवाला मूर्ख ठरवतो. काय ह्याचा जर आम्ही विचार केला तर खरोखर ही बाब सत्य ठरते. हो पवित्र पित्या, आम्ही तुला दाखवतो, परंतु देव तू मला काय दाखवत याकडे कधीच लक्ष लावत नाही, कारण की आम्हाला अनेकदा असं वाटतं की देवापेक्षा मला जास्त कळतं. आणि ह्यामुळे पित्या आम्ही दीन नाही, आम्ही नम्र नाही, आम्ही पवित्र फार बेश्र आपले पापे पदरी घेत नाही, आम्ही बांधले गेलेलं. आज प्रभू येशू मध्ये ते बंधन मोडून टाक, ते सर्व शाप तोडून टाक, ते सर्व प्रकारचे नेत्र उघड, यासाठी की पित्या ज्या प्रकारे हो येशू राजा, ज्या प्रकारे नेत्र उघडलेले शाऊलाचे आणि त्यांनी निश्चितच एक महान मोठी मिनिस्ट्री पुढे बघितलेली आहे, त्याचप्रमाणे आम्हाला देखील काय योजलेलं आहे ते येणाऱ्या दिवसामध्ये तू या वचनाच्या द्वारे आम्हाला शिकवणारच आहे. परंतु आज आम्ही इथे थांबत असताना प्रत्येकाच्या डोक्यावर तू हात ठेव, यासाठी की पित्या आम्हाला येशू प्रमाणे आणि विशेष करून तुझ्याप्रमाणे दाखवणारे, येशूला दाखवणारे, त्याच गौरव बघणारे आणि इतरांना सांगणारे नेत्र आणि मुख मिळावं प्रभू येशूच्या नावात. आमेन आमेन.